आणि ह्या सर्व एवढ्या प्रॉपर्टीची राखण करण्यासाठी आपल्याकडे आहे, तिचं नाव काय आहे? डॉली नाव आहे. कुत्रे आहे का? किती कुत्रे आहे तुमच्याकडं? तर चला बघूया, या चला पुढे. आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो मंडळी. आपण जे आता मंडळी बघताय हा मस्त डोंगर आहे. डोंगराच्या बाजूला पाण्याची सदन अशी जमीन आहे. इथं मका केलेली आहे आणि हे सगळं आहे आमच्या पाहुण्याचं श्रवणच्या घरी आता आम्ही आलेलो आहे. आणि या ठिकाणी या शेडची छोटी मालकीण या ठिकाणी लपून बसलेली आहे. तर या ठिकाणी छोट्या मालकींचं नाव काय तुझं? हो ना. हा, हिचं नाव आहे स्वरा. अरे हे बघा किती छान असं पिल्लू या ठिकाणी आहे. कुणाच आहे? तिचं पिल्लू आहे. किती झालेली? हा काय, एक कडलासला पाठवून द्या ना. आणि ती सी आहे ना, तिला पण लय आवडत होतं. हिचं नाव काय आहे? डॉली का बच्चा. नाम काय तेरा? रॉकी. सिया बघ बाळ, बघ बाळ. तिच्या मांडी अरे गेला रॉकी. आणि या ठिकाणी किती लिटरची टाकी बोलला ती रे? मोठी 2000 लिटरची पाण्याची टाकी. आणि जनावरांना घालायला असं खाद्य मका केलेलं या ठिकाणी. तर श्रवण या ठिकाणी किती गाय आहेत श्रवण या ठिकाणी तुझ्या? 20 गाया या ठिकाणी. आणि 20 गायांना अशा पद्धतीने हिरवं चारा या ठिकाणी खावं दिलेला आहे. शेळ्या पण आहेत का तुमच्या? आणि काय केलंय, पाण्याचं अतिशय भारी सिस्टम असं बनवून ठेवलंय. इथं कॉक ऑन केला की पाणी याच्यामध्ये. आता आपण पुढे जाऊन बघूया. हे कटरचं मशीन आहे, म्हणजे शेतातला जे कडबा येतोय कट करायचा ह्याच्यावरती. जरा नळ चालू करून दाखव, पाणी कसं येते दाखव, किती मोठं येते का. हा, अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी मोठं येतंय. आणि आपल्या सर्व गायांसाठी या ठिकाणी पाणी होतंय. सेम तिकडं पण आता तिने चालू केलं. भरलं, बंद कर चिखल होईल. तुमच्या कोंबड्या किती आहेत अजून? दाखव कुठे आहेत जरा. कोंबड्या 21 आहेत. आता आपण आलेलो आहे. आणि आता चिवताईच्या या कोंबड्या, चिवताई किती कोंबड्या आहेत म्हणली तू? आता कुठली धरायची आपण? आता आम्ही पाहुणं आले तेवढे सगळे, म्हणून आता या ठिकाणी कोंबडा धरणार आहे. ते आईला लय कोंबड्या आहेत तुमच्याकडं. आता या ठिकाणी दारामध्ये अशा पद्धतीने छानशी झाडं लावलेली आहेत. आता चिवा आमची या ठिकाणी झोका खेळत आहेत. वा, आणि या ठिकाणी आमच्या श्रवणचं या ठिकाणी असं घर आहे. आजी या ठिकाणी, आजी काय घेऊन चाललाय? आजी तुकडा घेऊन चाललेले आहेत लहान बाळावरती असं ओवाळून. शी काय का बाहेर बांधलेले वेगळं ठेवले तुम्ही? हो मालक, ही का काय बाहेर ठेवले? हा, अच्छा, ही वेळेला झाले म्हणून हिला वेगळं ठेवलेलं आहे. आणि तुमचा ट्रॅक्टर दिसत नाही शेट मागाय होय. आणि ही तुमची गाडी आहे ना?